मग जवळ गेल्यावर कुत्रं डसन ना. कुठे छटून राहायचं का लई तू एक चाललं लई मला सांगायला ती काय सुई घे का लगी सुईवाली बारीक इतकी तुम्हाला लांबून दिसायचं नाही ना. का दिसन लांबून. लई लांबून नाही दिसत लई जवळ जाऊन पाहिजे पण मग जवळ गेल्यावर कुत्रं डसन ना. कुठे छटून राहायचं का लई तू एक चाललं लई मला सांगायला आता कुठं त्या तिथं वांग्याला असलं इथून पाहायचं काय इथं येईल का ते चरड घेऊन दिसन का तुम्हाला इतक्या लांबचं. आता आईला जवळचं लांबचं दिसत नाही. आणि शेतात गेल्यावर काय पाहते ना त्यांना म्हणलं लांबून दिसायचं नाही. त्यांचं जवळ जाऊन पाहिन म्हणलं जवळ गेल्यावर कुत्रं नाही असायचं का. आता कुत्रे जवळ असं गेले मग डोसन बायचे तिच्या जवळ कशा जायचं कुत्र्याचे मग आता तिथं चौकटीवर करून पैसे राहिले तर तिथून पाहायचं नाही तिथून तितक्या जागेत नाही दिसत का मला दिसतं. हां मग जमन. ती काय सुई घे का लगे सुईवाली बारीक इतकी जाऊ मग रविवारी जाऊ आपण. हो ना आपली गाय ते गाईलांचे सफर पाहायचं ते खाळा आले सप्पर पाहायचं का. सफर नाही पाहिलं ना नाही नाही गेलं नाही का तुम्ही अजून. सफर कशाच पाहिलं नाही मी गेलीच नाही ना अजून. आता मी पहिल्यानं मग मी वावर रेवर केलं ते पहिलं असं होतं. कसं होतं. एकदा भाजी केली एकदा फळं लागलं होतं फळं उगलं नव्हतं भाजी उगली नव्हती नाही झालतं होतं ना असं पाणी जात होतं कुणीकडं नदीला इकडे वड्याला असं होतं. आणि वावरात पाणीच नाही. पाणीच नसतं काही पाऊस आला की ते ओघळून जाईल असं जरी झालतं होतं आणि ते मग वडीलं चालीलं का जे विहिरीची नाडी सुद्धा वडीली मग येईल खाली. जाऊ दे दाखवतो तुम्हाला गाई दाखवतो शेळ्या दाखवतो. ते लहान लहान होते नि परत बाप करत नाही कोण नाही करत आले. मग बाबाच फोटो नाही का तुमच्याकडं. आता तेव्हा कशाचे एवढं फुटून मुटू होते बाबा पण ते हाय काय पण कोणाजवळ कोणाजवळ आहे. कोणाजवळ करायचं पण हाय फोटो आहे मला तर भिवच वाटू राहिलो. कशाचं ते शेतात गेलो कुत्रा गित्रा डसलं तर काय आता कुठे छटून कशाला जाऊ मी बांधायला राहील ना ते बांधेल आई मग साखळी ना. मग साखळी तोडून येईन का माझ्याकडे लगे काय सांगत ते म्हणून कोण आलं बाबा हे. एक पाट घेतली होती त्यानं ते बोकडे द्या जाई बोकडे आणि एक पाट आणि एक बोकडे एक पाट आणि एक बोकडे द्या जाई शेळ्या ते बोकडेच लई व्हा जाई मोठ्याने मग ते माझ्या चुलत्याला काय पावशा अर्धा किलो मटण दे बोकडे कापून घ्या जाई तुम्हीच आणि खाजीन आणि कशाला काय मग लोकांना द्या जाईन मग विकत 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 देत होते का. आणि मग काय फुकट देत होते का ते मी खात नव्हते ना तेव्हा मी मग नाही खाल्लं ते तो बाबा आगाव होते तेव्हाच खाल्लं होतं का. तेव्हा खात होते मग ते हाटकून ठेवत होते 2-3 खडे ताटामध्ये चांगले खड्या हाडकाचे हां काय म्हणायचे काय म्हणजे मग जेवलं येतं ते काय पण मग ते तुम्हाला मग ते वाट मग हे करायची नाही. हां
असं होतं. तुला नाही तर मग ते मी जर मी मळण हे घातली मग किती जायचं. मग आपलं बी आता बोकडे आता कापी सांगा. पण मी हा? आपण नाही हातला तर आता कशाला लावू मी. आता काय करायचं मला. मग त्याला कोण कापीन बाबा? कापाला कोणी कापितो दे कोणाला द्याला का हा ते कापून घेतो. आई मग मी ते कुत्र जर धरलं तर अवघडच होईल. कुत्र कसं बांधलेलं साखळीला बांधलेलं असं साखळी चोडून येईन का माझ्याकडं. नाही साखळी लय जांब आहे. मग कुत्रे का मला कुत्रे घेऊ दाखवतो हे का मग आई घाबरत ना. हो का भेव काय दाखवू राहिलो पण मग सांगितलेलं बरं आहे त्या पळाला तयारीत राहते ना मग. कुत्रा आला आलं म्हणलं का जस पळाच आहे नाटी वर धाराची. गाडीकडनं काय करतात वरल्या पट्टीतून जायचं खाल्ल्या बांधलं व्हायचं. आता नाही राहिलं तसं. कुच्याला नाही यायचं आणि ते कुत्रा नाही यायचं तुमच्या नदीनं माग माग. ते आस राखून नाही का वाट मग आपण नदीने कुत्रा येईन ना. लगे एवढी साखळी तोडून येईन ते लगे नाही तर इतकं पैसे बांधायचं कुत्र. मग दूध पितं ते रोज. मला काय कुत्र माहीतच नाही काय लई कुत्री